नवीन मतदार आपला प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहे। मागील काही दिवसात ठिकठिकाणी नवमतदारांना अनेक मार्गदर्शन तसेच नवमतदार नोंदणी करून मतदान कसे करावे याची माहिती देण्यात आली। याबाबत काही विद्यार्थ्यांच्या अर्थात नवमतदारांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहे। तर येणाऱ्या निवडणुकीत नवमतदार मतदान करण्यापूर्वी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत। पाहुयात काय म्हणतात नवमतदार। मला आता मी पहिल्यांदा वोटिंग करणार आहे, त्यामुळे एक एक्साइटमेंट आहे, कारण याच्या आधी वोटिंग केली नव्हती, आता करणार, त्यामुळे कसं काय चालतं ते आपल्याला समजणार आणि एक मनासारखा नेता आपण निवडून देणार आहोत आणि देशाच्या विकासाला हातभार लावणार आहोत, त्यामुळे एक एक्साइटमेंट तर आहेच। परत स्थिर सरकार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते विकासासाठी, कारण एक नेता हा महत्त्वाचा असतो आपल्या सरकारासाठी, कारण नेता जो असतो निवडून आल्यानंतर तो योजना राबवतो किंवा काही तत्व असतात त्या पक्षांची ते राबवतात, तेव्हा पूर्ण देश त्याचा ऐकतो, कारण एखादा व्यक्ती काही पण सांगून ऐकणार नाही, पण नेत्यांचं ऐकावंच लागतं आणि ती योजना लागू झाल्यानंतर त्याचा अवलंबही करावा लागतो। त्यामुळे परत अस्थिर असलं तर देशाचा विकास खुंटतो, त्यामुळे स्थिर सरकार अतिशय महत्त्वाचे आहे। त्याच्यामध्ये नवीन मतदार आपण आपल्याला जेव्हा समज येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की मतदार असं काहीतरी असतं, आपले आई बाबा किंवा एकंदरीत ते वातावरणच वेगळं असतं, ज्याच्यामध्ये एक आपल्याला हवा तो प्रतिनिधी आपल्या गावाच्या शहराच्या विकासासाठी आपण तो प्रतिनिधी निवडत असतो। ते आपल्याला जेव्हा समज येते तेव्हा समजत जातं। त्याच्याचप्रमाणे जेव्हा आपलं एज्युकेशन सिस्टीम जेव्हा चालू होते तेव्हा आपल्या सिलेबस मध्ये पण ते इन्क्लूड केलं जातं की मतदार म्हणजे काय, कोणत्या कोणत्या पातळी असतात, कसं मतदान केलं पाहिजे। तर त्याच्यामुळे मला एक उत्सुकता होती की मतदान नेमकं कसं असतं, काय काय असतं। जेव्हा आम्हाला 18 वर्ष पूर्ण झाली, जेव्हा मी इथे पास आउट झालो, कॉलेजमध्ये आलो, तर यावर्षीच इथे मतदार नोंदणीचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही NSS विभागाअंतर्गत स्वयंसेवक पण राहिलेलो, त्याचप्रमाणे आम्ही मतदार नोंदणी सुद्धा केली। तर त्याच्यानंतर आमचं आता यावेळी मतदार नोंदणीत नाव आलेलं आहे, तो यावेळी आम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहोत।